नमस्कार मित्र मैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते। आपल्या कुटुंबात सुख शांती लाभावी, रोग आणि दुःखांचा नाश व्हावा, आपल्या घरामध्ये धन धान्याची संपन्नता लाभावी, यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी मातेची अगदी मोठ्या भक्तिभावाने पूजा करत असतात। तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आल्याने खूप माझ्या मैत्रिणींना ताईंना प्रश्न पडलेला आहे की 4 गुरुवार करायचे की 5 करायचे। त्याचबरोबर शेवटचा गुरुवार हा अमावास्येयुक्त आलेला आहे, त्यामुळे हा पण प्रश्न पडलेला आहे की शेवटच्या गुरुवारी आपण उपवास करावा का, पूजेची मांडणी करायची की नाही करायची। त्यामुळे तुम्ही देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास करणार असाल तर व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत, मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय, पहिला गुरुवार आणि शेवटचा गुरुवार कोणत्या तारखेला येणार आहे, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्षच्या गुरुवारी आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे देखील आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। व्रत वैकल्याचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। यंदा मार्गशीर्ष महिना हा 13 डिसेंबर पासून सुरू होतोय। मार्गशीर्षातील 4ही गुरुवार स्त्रिया अगदी मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात आणि व्रत पूर्ण करत असतात। मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारी स्त्रिया लवकर उठून आंघोळ करून रोजची देवपूजा करतात आणि त्यानंतर महालक्ष्मीच्या व्रताच्या पूजेसाठी कलशाची स्थापना करतात। एक पाण्याने भरलेला तांब्या, चरी किंवा कलश हे घेतात आणि त्यावरती आंब्याची पानं किंवा नागिनीची पानं ठेवतात, एक नारळ ठेवतात, कलश तयार करतात आणि त्याला साज शृंगार करतात, एकदम देवीसारखं सजवतात। या घटाला किंवा कलशाला महालक्ष्मी मातेचा मुखवटा लावण्याची सुद्धा पद्धत आहे आणि मुखवटा जर नसेल तर घटाजवळ किंवा कलशाजवळ महालक्ष्मी मातेचा फोटो, फ्रेम किंवा मूर्ती ठेवली तरी पण चालतं। आणि त्याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पूजा करून आरती केली जाते, महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचली जाते, नैवेद्य दाखवला जातो। या निमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात। या उपवासामागे व्रतामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते। या दिवशी कलशाची स्थापना केली जाते, देवीसारखं आकर्षक सजवतात, त्याला मनोभावे देवीच्या स्वरूपामध्ये त्याची पूजा करतात, उपवास करतात आणि मनोभावे पूजा करून आपल्या कुटुंबाला सुख समाधान ऐश्वर्य मिळावं म्हणून प्रार्थना केली जाते। असं व्रत पूजा 4ही गुरुवार केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं। आणि त्याचबरोबर 5 किंवा 7 कुवारिकांना जेवण दिलं जातं किंवा सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं। तर यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबरला आलेला आहे, दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला असेल, तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला असेल, चौथा गुरुवार 4 जानेवारीला आणि 5वा गुरुवार हा 11 जानेवारीला येणार आहे। आता 5वा गुरुवार हा अमावास्येयुक्त आलेला आहे। आता 5वा गुरुवार करावा का हा पण प्रश्न निर्माण झालेला आहे, तर याचं पण उत्तर देते मी। धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथानुसार अमावस्याला जरी गुरुवार आलेला असेल तर तो व्रत करण्यायोग्य मानला जातो। त्यामुळे या दिवशी नित्यनेमानुसार आपली पूजा अर्चा व्रत केलं तरी चालतं। त्यामुळे मनामध्ये कुठल्याही शंका न ठेवता आपलं व्रत पूर्ण करावं। आणि त्याशिवाय माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्याला एक गुरुवार जास्तीचा मिळालेला आहे, त्यामुळे अगदी मोठ्या भक्तिभावाने आपण माता लक्ष्मीची सेवा करावी आणि आपलं व्रत पूर्ण करावं। मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर आपण या दिवशी काय काय केलं पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। हे व्रत तुम्हाला करायचं असेल तर याचे नियम, याचं व्रत कसं करावं हे जाणून घेऊनच आपण व्रताला सुरुवात करावी। हे व्रत आपल्याला सुख समाधान ऐश्वर्य त्याबरोबरच माता लक्ष्मीची आपल्यावर हमेशा कृपादृष्टी राहावी म्हणून हे व्रत केलं जातं। व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठून मनाने आणि शरीराने निर्मळ व्हावं आणि मग पूजाविधी करावा। आपल्या अंगणामध्ये सडा रांगोळी करावी, तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, उंबरठा सुशोभित करायचा। असंही म्हटलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मी त्याच व्यक्तीच्या घरामध्ये प्रवेश करत असते ज्याचं अंगण साफसुथरं असेल, उंबरठा सुशोभित केलेला असेल, तुळशीजवळ दिवा असेल, घरामध्ये स्वच्छता असेल, कुटुंबामध्ये आनंद असेल आणि वातावरण अधिक चांगले असेल, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते। त्यामुळे आपलं या दिवसात घर अगदी साफसुथरं स्वच्छ असावं, घरामध्ये भांडण तणं किरकिर घालू नये। आणि असंही म्हटलं जातं गुरुवारी पती पत्नीने आपापसात भांडण सुद्धा करू नये, त्यामुळे घरामध्ये अशांतता राहते। त्याचबरोबर गुरुवारी नख कापू नयेत आणि गुरुवारी रात्री भात खाऊ नये आणि दूध सुद्धा पिऊ नये।
तुम्हाला दूध जर प्यायचं असेलच तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि मग दूध प्यावं. पूजा करताना मन शांत ठेवावं. दुःखी मनाने पूजा अर्चा कधी करू नये. मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करणाऱ्यांनी मांसाहार करू नये. तुमचा गुरु जर कमजोर असेल तर पिंपळाच्या झाडाला या दिवशी पाणी घालावं. त्याशिवाय सोनं आणि तांब्याच्या खरेदीसाठी गुरुवार हा दिवस खूप शुभ मानला जातो. माता लक्ष्मीला पिवळा रंग सुद्धा खूप प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाचं जेवण बनवावं. आणि मार्गशीर्ष महिन्यातील एखाद्या गुरुवारी जर आकस्मिक काही अडचणी आल्याने आपण कोणाकडून तरी पूजेची मांडणी करून पूजा अर्चा करून आरती करून घेतली तरी पण चालतं. कहाणी सुद्धा वाचून घ्यावी आणि आपण ऐकावी आणि उपवास मात्र आपणच करावा. आणि तरीही तुम्हाला समाधान नसेल वाटत तर पुढल्या महिन्यातील एका गुरुवारी आपण हे व्रत करावं आणि त्याचं उद्यापन करावं तरी पण चालतं. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आनंद येत असतो आणि त्या घरावर माता लक्ष्मीचा हमेशा वरद हस्त राहतो. त्याशिवाय माता लक्ष्मीने पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे, जो कोणी नित्यनेमाने माझं व्रत करेल तो नेहमी सुखी आणि समाधानी राहील. याशिवाय गुरुवार हा दत्तगुरूंचा उपासना करण्याचा दिवस असून स्वामी महाराजांची सुद्धा उपासना केली जाते, पूजा केली जाते या दिवशी. त्यामुळे गुरुवार हा विशेष मानला जातो. तर मंडळी, मार्गशीर्ष महिन्याची माहिती तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.